नमस्कार, मैं हूं आपके साथ अभिषेक और आप देख रहे हैं ग्लोबल इंडिया टीवी। आइए आपको ले चलते हैं आज की बड़ी खबरों की ओर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 12 वर्ष पूर्ण होने पर राष्ट्र निर्माण की तप पूर्ति का लोकार्पण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली केंद्र सरकार दिनांक 26 मई 2026 को 12 वर्ष का सफल कार्यकाल पूरा कर रही है। इस अवसर पर मुंबई के दादर स्थित रविंद्र नाट्य मंदिर में राष्ट्र निर्माण की तपपूर्ति विशेष संग्रह अंक का लोकार्पण महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के हाथों 25 मई की शाम को किया गया। इस मौके पर भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, कैबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम सहित भारी संख्या में गणमान्य लोगों और मीडिया जगत के दिग्गज पत्रकार और संपादक उपस्थित थे। मुंबई से ग्लोबल इंडिया टीवी के लिए रोहित जायसवाल की रिपोर्ट। सरकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला। जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात। त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे। मी आता ज्यावेळेस डावोसला गेलो होतो तर डावोस मध्ये त्या ठिकाणी त्यांनी 9 देशांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स केली आणि मला देखील एक चीफ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी ब्राझीलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एआय मिनिस्टर होत्या, त्या ब्राझीलच्या अर्थमंत्री देखील होत्या। त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता आम्ही कंप्लीट डिजिटल अशा पद्धतीच्या इकॉनॉमीकडे चाललो आहोत आणि या डिजिटल इकॉनॉमी मध्ये जात असताना आम्ही भारताचा यूपीआय स्वीकारलाय आणि त्याच्यामुळे आमची डिजिटल इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने प्रोसेस होते आहे। त्यामुळे मला इतका अभिमान वाटला की आपल्या मोदीजींनी एक अशी गोष्ट तयार केली की ब्राझील सारखा देश, जगातले मोठे मोठे देश हे या ठिकाणी आज आपला यूपीआय स्वीकारतायत आणि याच्यामुळे आपल्या देशातल्या डिलिव्हरी सिस्टीम मध्ये आपल्याला कल्पना आहे, राजीव गांधी म्हणाले होते 1 रुपया दिल्लीतनं पाठवतो तर केवळ 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात, कारण आपली डिलिव्हरी सिस्टीम अशी होती जी व्यक्ती केंद्रित नव्हती, ती त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केंद्रित होती। व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला त्यातनं आपला शेअर काढून घेता येत होता आणि त्यामुळे शेवटच्या माणसाला 15 पैसेच मिळायचे। पण मोदीजींनी ही जी सिस्टीम उभी केली, मोबाईल आणि यूपीआयची जी सिस्टीम तयार केली, जनधन खात्यांची जी सिस्टीम तयार केली, त्यामुळे आता कुठल्याही योजनेचे पैसे हे थेट बेनिफिशरीच्या खात्यामध्ये जातात। आता आपल्याला हे ऐकायला मिळत नाही की तहसीलदाराने पैसा रोखला, तलाठ्याने आमचे पैसे खाऊन टाकले, कुठल्या तरी इंजिनियरने आमचे पैसे मारून टाकले। आता हे होत नाही, थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे जायला लागले आणि भारतातल्या डिलिव्हरी सिस्टीमला एक प्रकारे नवीन रूप देऊन या देशातला ग्रासरूटचा जो भ्रष्टाचार होता तो समाप्त करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं। खरं म्हणजे मी एक एक विषय सांगत राहिलो तर अख्खी रात्र मी याच्यावर भाषण करू शकेन, पण मला असं वाटतं की एका क्षेत्राकडे अजून आपण लक्ष दिलं पाहिजे, ते म्हणजे फॉरेन पॉलिसी आणि डिफेन्स। एक नवीन भारत